जखणगाव मधील उमराचा मळा किंवा भगुभाऊचा मळा या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या परिसरातील त्र्यंबक कर्डिले यांचे छोटे चिरंजीव आणि जीवनामध्ये शेतकरी परिवारात जन्माला येऊन आयुष्यामध्ये उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करायची वेळ आली तरी पुन्हा शेवटी शेती व्यवसायामध्ये रममाण झालेले आणि दीर्घ आजाराच्या अशा प्रदीर्घ संघर्षानंतर ज्यांना 10 दिवसापूर्वी या लोकातून जावं लागलं असे आमचे सहकारी साहेबराव त्र्यंबक कर्डिले यांच्या दशक्रियानिमित्त उपस्थित सर्व सज्जन माता बंधू आणि भगिनींनो, आजच्या प्रवचनासाठी निवडलेला विषय भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने माणसाला जन्म आणि मृत्यू याचं शास्त्र सांगितलं आणि ते शास्त्र जर आपण जाणलो तर आपल्या जीवनामध्ये जिवंतपणी आणि मृत्यूनंतर आपल्याला परोपकाराच्या भावनेतून जगता कसं येतं हे आपल्याला समजू शकतं. आणि म्हणून भगवान कृष्ण एका श्लोकामध्ये म्हणतात, जातस्ति ध्रुवो मृत्यू ध्रुवो जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यो अर्थेन न त्वं शोचतुं महसि. आता हे चिंतन सांख्ययोग अध्यायामध्ये आलेलं आहे. सांख्ययोग अध्याय हा अर्जुन विषाद योग अध्यायानंतरचा अध्याय आहे. भगवद्गीता ही अत्यंत छोटी रचना आहे. 709 श्लोकाची भगवद्गीता आहे. 709 गुणिले 2 एवढ्या याच्यामध्ये ओळी आहेत. एका ओळीमध्ये 16 अक्षर आहेत. इतका छोटा विषय आहे. या 709 पैकी फक्त 564 श्लोकामध्ये भगवान कृष्णाने माणसाला अजरामर असा उपदेश केलेला आहे. म्हणजे पिढ्यानपिढ्या चालेल असा उपदेश केलेला आहे. शाश्वत असं ज्ञान दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस अर्जुन युद्धाच्या भूमीमध्ये परिस्थिती पाहून टाळायचा प्रयत्न करत होता, नको आपल्याला नको, हा वाद आपल्यासाठी योग्य नाही, हे युद्ध आपल्यासाठी परवडणारं नाही, या युद्धातून जे होणार आहे ते आपल्या दुःखासाठीच कारण होणार आहे, असे अनेक संदर्भ देऊन अर्जुन जेव्हा युद्ध टाळण्याच्या मनस्थितीमध्ये होता, हातपाय थरथर कापत होते, एवढा मोठा महायोद्धा. अर्जुन विषाद योग नावाचा जो अध्याय आहे पहिला भगवद्गीतेचा, त्यामध्ये अर्जुनाची व्यवस्था अवस्था याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. वेपतूच शरीरे मे रोम हर्षाच जायते गांडीवम संस्रते हस्तात मुखचैव परिशते सिदंती मम गात्राणी मुखचैव परिशुष्यते न शक्नो अवस्था तू नोपतुचते मना. काहीच करायचं वाटत नाही, युद्ध नको मला, ते तिकडे सोडून द्या, ती लढाई सोडून द्या, मी हरलो असं समजून चाला, मला ते राज्यही नको, मला ती भूमी नको आणि मला ते कुठलंही संसाधन नको, मी चाललो पुन्हा माझ्या वनामध्ये. मग अशा रणछोडदास भूमिकेमध्ये त्याला माणसाच्या मूल्याचं चिंतन सांगताना या तत्वाला धरून बाबा भगवान कृष्ण सांगतात की बाबा तू आता युद्धात समजा नाही मेला, मग तू अमर होणार आहे का? नाही. तू 50व्या वर्षी नाही मेला, मग याचा अर्थ काय तू मरणारच नाही का? 75ला मरशील, 80ला मरशील, 90ला मरशील, 100ला मरशील, 100ला मरशील, कधी ना कधी तर तुला मरण आहे ना. मग मृत्यू शोक करण्यासाठी नाही, मरण येणारच आहे. एखादा खेळाडू जेव्हा एखादा खेळ खेळतो तो एकतर आउट होऊन घरी जाईल किंवा खेळ संपल्यानंतर घरी जाईल. असा कोणता खेळ आहे का जो संपलाच नाही, पण त्याची बॅटिंग चालू आहे, त्याला कोणी आउट करू शकत नाही. मग 7 दिवस झाले तरी मॅच चालू आहे, 10 दिवस झाले तरी मॅच चालू नाही. ते अंपायर म्हणले संपला, 50 षटकांचा धाव होता, 50 षटकं संपली, आता तुझी बॅटिंग संपली, तुझा घरी. म्हणजे शेवटी त्याला 50 षटकानंतर तरी घरी जावंच लागेल ना. म्हणजे याचा अर्थ काय की तो जर 50 षटका वाया घालून खेळला तर जे प्रेक्षक होते ते म्हणतील काय याड्याने मॅच घातली, अहो 50 षटका खेळला आणि याला 50 धावा निघाल्या नाही, हा जर आउट झाला असता तर
याच्या जागेवर दुसरा जो खेळला असता तो नक्की जिंकला असता. म्हणजे 50 षटकं खेळून सुद्धा याच्या वाट्याला काय आलं? अपमान आला. याच्या वाट्याला काय आलं? अपयश आलं. दूषण कोणावर आलं? याच्यावर आलं. का आलं? का खेळत राहिला, आउटही झाला नाही आणि यांनी धावाय काढल्या नाही. तसंच जीवनाचं आहे. भगवान कृष्ण म्हणतात तू 125 वर्षांनी मेला, पण आयुष्यात आपल्या मुलांना कधी विश्वासात दाखवला नाही, आपल्या पत्नीला विश्वासात घेतलं नाही, आपल्या मुलांना कधी आपण विश्वासाने प्रेमाने 2 शब्द बोललो नाही. हे सगळे शेवटी भगवंताकडे काय करतील? दर्शनाला जातील, बारीला लागतील, एकादशीला पंढरपूरला जातील, बाकीचे लोक कळसाचं दर्शन घेऊन मागे येतील. हे सगळे नातेवाईक काय करतील? गोळा होतील आणि तिथं खोटा ठोकतील. काही झालं तरी आज पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंच. 22 तास 28 तास बारीला लागतील. सगळे पैसे भरून भगवंताच्या समोर उभं राहतील आणि सगळे मिळून एकच मागणी करतील, पांडुरंगा ते आमचं डांगार घेऊन जा. तरी पार पिसळून आणलाय आम्हाला. ते धड नीट बोलतही नाही, नीट वागतही नाही. अहो त्याला आता कळतही नाही, तरी ते म्हणत नाही की हे तुमच्या नाव करून घ्या. ते म्हणतं मरूच तर मी कोणाचं नाव करणार नाही. मग देवाला घेऊन जा, म्हणजे आम्ही तरी सुखी होऊ. मग असा मृत्यू ज्याला आला, त्याच्या मृत्यूचा काय झाला? त्याच्या मृत्यूचा प्रसंग शिक्षा म्हणून त्याला भोगावा लागला. भगवान कृष्ण सांगतात की मृत्यू तर येणारच आहे. आज नाही मेले तर उद्या मरतात, यंदा नाही मेले तर पुढच्या वर्षी मरतात, या पंचवार्षिकला नाही मेले तर पुढच्या पंचवार्षिकला मरतात, या दशकात नाही मेले तर पुढच्या दशकात मरतात. एवढंच काय, या शतकात नाही मेले तर पुढच्या शतकात मरतात. पण मृत्यू नंतर जेव्हा समाज गोळा होईल, आज इथं कोण नाही, सगळे फक्त एकच नाही, साहेबरावने, बाकी सगळे आलेच नाही. मग चिंतन कोणाचं आहे आज? फक्त साहेबरावचं आहे. कसा वागला, कसा राहिला, कसा बोलला, आणि मग त्याने जे केलं ती काय झाली? स्मृती झाली. आजकाल लोक नोकरीसाठी अमेरिकेला जात असतील, परदेशात जात असतील, कदाचित एवढा प्रवास सोपा असेल की 2 तासात परदेशात असेल. पण त्या काळामध्ये आम्ही लहान होतो, छोटे छोटे शाळेत जात होतो. या गावात सगळ्यात पहिल्यांदा हरित क्रांती कुणी केली असेल? साहेबरावांनी केली. त्यावेळेस खादी ग्रामोद्योगाच्या काही योजना होत्या. हा त्यावेळेस या मळ्यामधला पहिला सुशिक्षित असा मुलगा की जो त्या खादी ग्रामोद्योग मध्ये लागला. आणि सगळ्यात पहिल्यांदा लागल्यानंतर काय करावं, तर मला योजना पहिल्यांदा आमच्या गावात राबवायची म्हणला. बरोबर का? त्यावेळेस आम्ही तर फार काही, मला फार थोडं जावळं आठवतं, जादा आठवत नाही. आणि मग सगळ्या गावात तुतीची लागवड चालू केली. कुणी? साहेबरावांनी चालू केली. का बरं असं सांगायचं विशेष? की प्रत्येक माणूस आयुष्यात 2 रुपये कमवीत असतो, प्रत्येक माणूस उद्योगधंदा करीत असतो, प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये काम करीत असतो. माणसाला कामाशिवाय जगताच येत नाही. पण ते काम आपुलकीने, मनापासून आणि लोकांच्या कल्याणासाठी करण्याची ज्याच्याजवळ जिद्द असते, तो माणूस जिवंतपणे देव असतो. मग या साहेबरावांनी त्या काळामध्ये 10-20 वर्ष, मला आठवतं 10-5 वर्ष या गावामध्ये तुती उद्योग चालू केला, रेशीम उद्योग चालू केला. किडे आणायचे, मग त्याच्यातून ते रेशमाचे धागे, त्याच्यातून ते सगळे बोंड गोळा करायचे. आणि त्यावेळेस नेवासा फॅक्टरीपाशी, ज्ञानेश्वर साखर कारखान्यापाशी त्याचं ते विक्री केंद्र होतं. हा बिचारा त्या काळात काही साधनं नसायची आणि सगळं घेऊन जायचा, आपलं घरच्यासारखं काम करायचं. आज जरी एखाद्याला काम दिलं तर तो फक्त 2 रुपयासाठी काम करतो. या माणसाने त्या काळात अत्यंत प्रामाणिकपणे हे काम माझंच आहे, मी याला लावायला लावलंय, मी याला तोट्यात जाऊ देणार नाही असं म्हणून प्रामाणिकपणे समुदाय, 10-20 लोकांचा हा समुदाय जेव्हा त्यांनी उभा केला, त्यावेळेस खरोखर ते एक आपल्या गावासाठी फार मोठं आदर्शवत नाव होतं. आणि त्या काळामध्ये आपल्या गावाचं नाव दिल्ली दरबारापर्यंत गेलं होतं. त्याच्यात सिंहाचा वाटा आमच्या साहेबरावचा होता. आणि मग म्हणजे आता आजकाल याच्यावरती जास्त चिंतन करता येत नाही, कारण चॅनल लय झाले आणि आता रेडिओ भरपूर झाले, पेपरही भरपूर झाले. त्या काळात म्हणजे 1985 साली दिल्लीच्या राष्ट्रीय न्यूज चॅनलवर, राष्ट्रीय त्यावेळेस एकच चॅनल होतं, नॅशनल चॅनल. त्यावेळेस दिल्लीच्या नॅशनल चॅनलवर अख्ख्या भारतामध्ये 14 मिनिटाची बातमी जखणगावची प्रसिद्ध झाली होती. एवढे त्या काळात आपलं गाव प्रसिद्ध होतं. हे सांगायला का सांगतो,
कारण त्याच्यात सिंहाचा वाटा साहेबरावचा होता. हे जे खादी ग्रामोद्योगच्या मार्फत रेशीम उद्योग आपल्या गावामध्ये त्यावेळेस विकसित केला, त्याचं श्रेय साहेबरावला जातं. पुढे मग त्याच्यामध्ये खूप काही शासकीय अडचणी आल्या. यांनी बिचाऱ्याने त्याच्यातून मुक्तता घेऊन शेवटी मुंबई असणाऱ्या ठिकाणी कारखानदारीमध्ये आपला स्वतःचा ठसा उमटवायचा प्रयत्न केला. संघर्ष. एक गाव सोडून दुसऱ्या गावात जाताना माणूस बरोबर काय नेतो, काहीच नाही, अंगावरचे कपडे, 2 भांडे घेऊन जाणारा माणूस त्या काळामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन परत तिथं प्रस्थापन होणं हे सोपं काम नाही महाराज. आपण आपल्या 50 पिढ्या राबलेल्या शेतीमध्ये सुद्धा नाकदमाला आपल्या सांभाळता एका नवीन गावात जायचं, तिथं आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आणि तिथल्या लोकांना आपल्याबद्दल आपुलकी निर्माण करायची. हा संघर्ष सगळ्यात मोठा संघर्ष त्या काळामध्ये 90च्या दशकामध्ये 80-90च्या दशकामध्ये या साहेबरावांनी केला. आणि खरोखर दिल्लीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा साहेबरावच्या कर्तृत्वाचा ठसा उमटला. पुढे पुन्हा वृद्धापकाळामध्ये हे नको आता हे सगळं यंत्रणा सोडून पुन्हा शेतीमध्ये रममान होणं, हे सुद्धा आपल्या धर्माच्या अनुसरून धर्म अर्थ काम मोक्षाना मनुष्य चतुर्विध पुरुषार्थ. बरेचसे नोकरदार नोकरी करण्यासाठी गाव सोडतात, पुन्हा मरुस तर गावात येतच नाही. रिटायर झाले, गाव येत नाही, गावात नाही, तिकडेच बांगला बांधला आम्ही, तिकडेच राहतो आम्ही, आमचं तिकडेच रांकेला लागले. मग तुमच्या मळ्याचं नाव नाही, मळा आहे ना, आपलं नाव आहे ना, बस एवढ्यावर समाधान मानतात. पण साहेबरावचं वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेस आपलं वय झाल्यासारखं वाटायला लागलं, वय तर काही फार नव्हतं त्याचं, पण तरी रिटायरमेंटच्या काळामध्ये त्याच्या मनामध्ये आपल्या गावाबद्दल आस्था निर्माण झाली आणि पुन्हा गावात येऊन पुन्हा गावाच्या संपर्कात राहून याच परिसरामध्ये आपलं काम शेती व्यवसायामध्ये असेल किंवा नातेवाईकामध्ये असेल, एक आनंदाने मितभाषी जरी होते तरी कुणाचं चिंतन करताना नेहमी सदा लोकांच्या भल्यासाठी अशा प्रकारचं चिंतन. आता हे सांगायचं तात्पर्य काय, भगवान कृष्ण या श्लोकामध्ये सांगतात की हे जगले, हे पुन्हा जगण्यासाठी काही नवीन संधी आहे का? की समजा एखादा माणूस आयुष्यभर नालायक सारखा वागला, लोकांना त्रास देत राहिला, लोकांचे उपद्व्याप करीत राहिला, लोकांचे घर फोडीत राहिला, लोकांचं वाटोळं करीत राहिला आणि शेवटी मरण जवळ आलं, देवाच्या पाया पडला, देवा चुकलं माझं, आता काय कर, मला पुन्हा जन्म दे आणि मग मी चांगलं वागन आणि मग त्या टायमाला फेड करून घे माझी. नाही, हे काय शासनाचं कर्ज थोडंच आहे म्हणून पुनर्गठन केलं आणि परत संधी दिली. इथं तसं नाहीये, इथं जीवन एकदाच आहे, कर्म एकदाच आहे. नाही कशी क्षणमपि जातुर्तिष्ठत कर्मकृत कार्यते हवशा कर्म सर्व प्रकृती जैतै गुण. एकदाचे काय असेल ते एकदाचे. चांगले वागले तर त्या क्षणाला ते एकदाच होतं, वाईट वागले तर त्या क्षणाला ते एकदाच होतं. तुम्ही 2 तासापूर्वी भांडले आणि 2 तासानंतर गळ्यात गळे घातले, इतिहासामध्ये त्या भांडणाची नोंद झालेली असते. जरी तुम्ही आयुष्यभर गळ्यात गळे घातले तरी ते 2 तास तुम्ही जे भांडले त्याची नोंद इतिहासामध्ये कधी पुसता येत नाही. 4 चांगले कामं केले आणि 40 वाईट कामं केले, किंवा उलट केलं, 40 चांगले कामं केले आणि 4 वाईट कामं केले, म्हणून ते 4 कामं तुम्हाला पुसता येतील का? नाही. तुम्ही जरी 40 नावाची यादी घोकत बसला, अहो मी हे चांगलं केलं, मी ते चांगलं केलं, मी ते चांगलं केलं, लोक ते 40 मिनिटं ऐकून घेतील आणि तुझं बोलणं बंद झालं की हळूच 4 नावं काढतील, हे कोणी केलं, हे कोणी केलं, हे कोणी केलं, हे कोणी केलं. म्हणजे त्या 40 वर पाणी कशाने फिरलं? या 4 गोष्टींनी फिरलं. मग त्या 40 साठी प्रयत्न करू नका, या 4 पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. म्हणून तर एका संतांनी सांगितलं, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प कभी तू बन न सको तो काटे बन कर मत रहना. चांगलं नाही करता आलं ना, कोणी सांगितलं तुम्हाला या आयुष्यात चांगलंच केलं पाहिजे? पण या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाचं वाईट करू नका, वाईट चितू नका. कुणी वाईटासाठी प्रयत्न करत असेल तर त्याची साथ देऊ नका. एवढ्यासाठी जीवन आहे. पुण्य केलंच पाहिजे असं नाही, पण पाप करू नका, याच्यासाठी जीवन आहे. म्हणून तर जीवनामध्ये सांगताना जीवनाचा अर्थ पाप भिरू लोकांसाठी पापापासून दूर ठेवण्याचा मार्ग सांगितला असेल तो परमार्थामध्ये सांगितला. हे परमार्थ काय पुण्यासाठी सांगितलं असं नाही का तुम्ही अन्नदान करा. तुम्ही अन्नदान नाही केलं म्हणून उपाशी मरणारे लोक सापडतील का जगात? नाही. तुम्ही अन्नदान करता तुमच्या मोठेपणासाठी करता. नीट ऐकून घ्या बरं का. आता बऱ्याच लोकांना गैरसमज आहे,
मी अन्नदान केलं, मी जागरण घातलं, 1000 लोक जीव घातले. ते 1000 लोकांच्या घरी चुली पेटीतच यांच्या घरी स्वयंपाक केला होता. तुझा फोन केला म्हणून यांच्या बायकोने सांगितलं मी जेवायला येणार नाही, मी जाणार त्यांच्याकडे जेवायला. म्हणजे त्याचंही अन्न वाया गेलं, तुझ्याकडे यायला पेट्रोलही 50 रुपयाचं वाया गेलं, आणि तुझ्याकडे येऊन शेवटी रांगेत बसून घरी गेला. तुला वाटलं मी किती पुण्य केलं, 1000 लोकांना जीव घातलं. पण ते 1000 लोक कोण होते? ज्यांच्या घरी जेवणाला 2 टायमाला नाही 4 टायमाला पुरण एवढं शिजवलं होतं. तुला जर अन्नदान करायचं असेल तर त्यांना कर, ज्यांच्याकडे खरंच चूल पेटत नाही. काही प्रसंगाने चूल पेटली नाही, काही प्रसंगाने त्यांना दुःख आलं, काही प्रसंगाने त्यांना उपाशी झोपावं लागलं. अशा उपासमारीने मरण्याच्या अवस्थेत आलेल्या लोकांना जो अन्न देतो त्याचं अन्नदान पावतं. बाकीच्यांचं अन्नदानामध्ये तर उलटा प्रसंग उपस्थित होऊ शकतो. सध्याचा दिवस अन्नदानासाठी फार चांगला नाही. तुम्हाला दानच करायचं असेल ना, बघा बरं का, आत्ताच एक मोठी मुलाखत ऐकत होतो घरून येताना, इथपर्यंत येताना. पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक मधले एक डॉक्टर होते सोलापूरचे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला दानच करायचं असेल ना आज तर अवयव दान करा. या देशामध्ये 80 लाख लोकांना किडनीची गरज आहे, आणि किडनी कोणत्या कारखान्यात तयार होत नाही, किडनी कोणत्या मशीननी तयार करता येत नाही, किडनीला पर्याय नाही. 80 लाख लोकांना किडनीची गरज आहे. या देशामधले 40 लाख लोक मेंदू खराब झाला म्हणून मारतात. ब्रेन डेड नावाचा जो व्यवस्थेचा भाग आहे ना, ब्रेन डेड, नीट ऐकून घ्या महाराज. परमार्थ म्हणजे काय? फक्त अन्नदान केलं, बुक्का लावला, कुकू लावलं, हळद लावली, इथं हार घातले, माळी घातल्या, जपल्या म्हणून तुमचं परमार्थ घडत नाही. व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला, तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात. ज्यासी नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही, आपली पापे लपवावी सर्व ही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम, आपले चुकवावे श्रम, देवाची या नावे चालवावे कुकर्म, त्यानेच समाज बिघडला. बघा एक सुंदर उदाहरण सांगतो. 80 लाख लोकांना किडनीची गरज आहे. जर त्यांना किडनी मिळाली तर अजून किमान 20 वर्ष जगतील. असे अनेक तरुण, असे अनेक माणसं या जगामध्ये आहेत की ज्यांना आज याची गरज आहे. आणि हे तयार करण्याचा कारखाना कुठे आहे महाराज? या माणसाला भगवंताने 2 दिलेले आहेत. की दिलेले आहेत 2. असे या जगामध्ये 786 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जगामध्ये 7 लाख लोक आज जगतायत की ज्यांना जन्मताच फक्त एक किडनी आहे, आणि ते 80 वर्षात झालेत, ते 90 वर्षात झालेत. म्हणजे एक किडनी जर तुम्ही जपली तर 90 वर्ष काय 100 वर्षात जगू शकता. मग तुम्हाला जर 2 किडन्या असतील आणि तुमच्या जर कुणाच्या नातेवाईकाचा अपघात झाला असेल किंवा काही आजाराने त्याचा ब्रेन डेड झाला असेल तर तुम्ही त्याला काय करणार आहात? थोड्या वेळानंतर घेऊन जाणार आहात, जाणारच आहात ना, जाळून त्याची काय करणार आहात? राखच करणार आहात ना. ती राख कुठं नेणार आहात? तुमच्या वावरात नाही, आम्ही नदीला नेणार आहोत. नदी कोणाची? दुसऱ्या गावची. राख कोणाची? आमच्या गावची. बघा बरं का, किती किती मूर्ख. आमच्या बुद्धीला हा कोणता विषय कोणी घातला असेल याचं तात्विक कारण आमच्या बुद्धीला अजून पटलेलं नाही. आणि मग या जगात 80 लाख लोकांना किडनीची गरज आहे. 40 लाख लोक जर ब्रेन डेडनी मरतायत. जर या 40 लाख लोकांच्या किडन्या त्या 80 लाख लोकांना दिल्या तर त्या 80 लाख लोकांचं आयुष्य 20 वर्ष वाढणार आहे. आणि 20 वर्ष वाढलेलं आयुष्य ही खरी परमार्थाची ताकद असणार आहे. आपल्या गावामधलं उदाहरण आहे आमच्या बाळासाहेब सरांचं. 2 दिवसापूर्वीच आमच्या गावचं भूषण बाळासाहेब कडले यांचं मुलाखत झाली रेडिओला. आणि या तमाम समाजाला, नगर जिल्ह्यातल्या लोकांना या मार्गाने शिक्षण व्यवस्थेतून व्यवसाय आणि त्या दृष्टिकोनातून उत्पन्नाचं साधन, या पुण्याचा कामाचा त्यांचा मुलाखतीचा भाग, गरीबातल्या गरीब मुलाला मोफत कसं शिक्षण मिळतं, 1 रुपया न घालता त्याला स्कॉलरशिप कशी मिळते, याचं उत्तम त्यांच्या प्रकारची मुलाखत सादर झाली. या बाळासाहेबांच्या जीवनामध्ये सुद्धा असा प्रसंग आला होता. आपल्याच गावाने आपल्या जगाला एक सामर्थ्य दाखवून दिलं. एका आईने, एक सदृढ असणारी आईने आपल्या बाळाला जेव्हा ही किडनी दिली असेल त्यावेळी तिच्या मनामध्ये शंकेची वादळ निर्माण का झाली नाहीत? कारण तिला आपल्यापेक्षा आपल्या मुलाच्या जीवनाचं अप्रूप होतं. तसंच अप्रूप समाजासाठी ठेवा. जे करणे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. म्हणून परमार्थ करताना परमार्थ हा व्यावहारिक नसतो. तुम्ही एखाद्या कामामध्ये
एखाद्या अडचणीच्या प्रसंगी एका माणसाला 1 रुपयाची गरज आहे, बघा बरं का, 1 रुपयाची गरज आहे आणि तो माणूस श्रीमंत आहे, बघा बरं का. आता अडचण कुठे यायची, आता जाऊन द्या नानी. पहिले लोकांकडं घरी फोन करायला लावायचा, घरी काय करायचा, फोन करायचा, 1 रुपयाचा ठोका टाकायचा. त्या बाईचं एवढं आलेलं असं स्टँडवर असायची, गाडी किती वाजता आहे, घरी कोणत्या जायचं, मळ्यात कोणत्या जायचं माहित नसायचं. तिच्याकडे रुपया सुट्टा नसायचा आणि तिच्याकडे 10 रुपयाची नोट असायची. आणि मग ती बाई चिंता चिंता, हो द्याता का रुपया, द्याता का रुपया. ती याच्या कसं, घरी श्रीमंत, 50 बिघ्याची मालकीन, 5 बिघाचा तिचा घरी बाग फुललेला आहे. ती कशा वाजून आडलं होतं, ठोकळ्या वाचून आडलं होतं. आणि मग लोक यायचे, नाही बाबा सुट्टे, तुरती म्हणे सुट्टे तरी द्या. नाही एवढे सुट्टे कुठून द्यायचे म्हणे, सुट्टे नाही द्यायचे कोणी, रुपया दान तर द्या मला, मी तुमचं कधी फेडून टाकीन. कोणी देत नव्हतं. आणि तिथं एक भिकारी आला. कोण आला, भिकारी आला. भीक मागता मागता आला. तेव्हा बाई त्याला म्हणली, बाई तू सगळ्या जगाला भीक मागवतो, मी तुला एक भीक मागू का, मला 1 रुपया देतो का, हे 10 रुपये सुट्टे देतो का. ते 10 रुपये सुट्टे देण्याऐवजी ते भिकारी म्हणला, बाई काय मागितलं तुम्हाला, हे रुपया घे तुला. त्या बाईने फोन केला, तिचं काम झालं. मग दानशूर कोण, ते भिकारी का हे सगळे सावकार नोटाचे बंडल घेऊन येणारे. त्या भिकाऱ्यांनी त्या बाईची मदत केली. तिने फोन केला, फोन झालं ते घरचे लोक म्हणले, अहो आम्ही तुमच्या फोनचीच वाट पाहत होतो. म्हणजे त्या रुपयांनी काम किती केलं, सगळ्या घराला सुख निर्माण केलं. तुम्ही किती दान केलं, यापेक्षा कुठं दान केलं याला किंमत असते. आणि जे दान अजरामर करणारं असतं ते रुपयापेक्षा छोटं असतं. बघा इतकी मोठी ताकद दानात आहे. नाही तर आपण काय करतो, प्रतिष्ठेकरता दान करतो, बरोबर आहे का. मी देवळाला 1000 रुपये देईन, किती देईन, 1000 रुपये देईन, पण माझ्या 3 अटी आहेत. 2000चा संगमरवराचा दगड आणायचा, त्याच्यावर माझ्या बापाचं नाव कोरायचं, सांगायचं यानी याच्या प्रित्यर्थ असे 50 वाक्य लिहायचे. किती रुपये द्यायचे, 1000 रुपये. 1000 रुपये देऊन 2000चा बोर्ड लिहायला 3000 खर्च. आणि मग सगळ्या गावाला बोलवायचं, अहो किती दानशूर आहे, 1000 रुपये दान केले. त्याच्यापेक्षा एक बोर्ड नसता लावला तर किती भेटले असते, 6000 भेटले असते. त्यात अजून कमीत कमी पुढचं काम झालं असतं. पण आमचं दान कशासाठी, प्रतिष्ठेसाठी, कष्टासाठी. कुणी मरो, बघा बरं का, संत परंपरा फार मोठी आहे. आम्हाला फक्त व्यवहारात मतलब दिसतो. काय दिसतो, मतलब दिसतो. कोण म्हणतं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या एका ओवीमध्ये म्हणतात, कष्टासाठी कुणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्ही जोरो, लोभासाठी कुणाचेही स्मरो, ऐसेच झाले जनी. आणि मग ह्या ओवीला अनुषंगून रामदास स्वामी म्हणतात, जगी वंदते सर्व भावे करावे, जरी निंदते सर्व सोडून द्यावे. जग पैसा मागं धावतं ना. रामदास स्वामी म्हणतात, सगळे लोक जिकडे पळत असतील तिकडे पळा. मग चांगली पळायला लागले, माळकरी पळायला लागले. अहो पैसा मिळतो, पैसा मिळतो. अरे पण तो पापाचा आहे, तो अनितीचा आहे, तो खोटं बोलून आहे. तुम्हीच तर म्हणले रामदास स्वामी, जग बहुजन गताय सपन थाय गतम. लय लोक चालले. हे कलियुग आहे महाराज. कलियुगात पापा मागं धावणारे ज्यादा भेटतील, पुण्या मागं धावणारे तुम्हाला बोटावर मोजणे इतके सुद्धा भेटणार नाही. हे चिंतन तुम्हाला सुईचं ऐकून कधी कळणार नाही. माणसं घाबरतात कशाला, माणसं फक्त एकाच गोष्टीला घाबरतात, ते म्हणजे मरणाला. मरण दाखवलं ना तर माणसाला भीती वाटते. मरण दाखवलं की माणसाला भीती वाटते. आणि म्हणून वैराग्य भूमीमध्ये एखाद्याच्या मौतीला गेलं तर पेताड म्हणतो, काय खरं नाही जेवणाचं, आपली संध्याकाळपासून सोडावं. कवर म्हणतो 4 वाजता, 5 वाजता त्याला एकदा येत लागले का, सूर्याला तरी ग्रहण लागताना येत लागलेले तुम्हाला कळत नाही, पण याला येत लागलेले याच्या बायकोला बरोबर कळतात. 5 वाजले का थरथर कापायला लागतो, 6 वाजले का बडबड करायला लागतो. बायको म्हणती, जा बुरद्या ये ढोसून. काय म्हणती, ये ढोसून. तिला माहिती याच्यावर एवढा एकच उपाय, बाकीचे कोणते उपायाला काम करीत नाही. आहे ना, भावे गावे गीत चित्त करोनी या शुद्ध, तुझं वावा हे देव तरी हा सुलभ उपाव. कोण म्हणतं, तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताचं नाव घ्या, तुम्हाला दारू आठवायची नाही, पैसा आठवायचा नाही, बंगला आठवायचा नाही, फक्त भगवंताच्या नावामध्ये या जगातली सगळ्यात श्रीमंती प्राप्त होते. इतकी ताकद आहे. काय बरं, हे वाक्य तुम्हाला ऐकायला अवघड जाईल बरं का, पण त्या वाक्यातून जीवनाचा अर्थ कळतो. माणूस मरताना बँकेतला बॅलन्सही घेऊन जात नाही. कुणी नेला आजपर्यंत, किंवा त्याच्या खात्यात जमा होते आणि त्याला वारसदार
1 वर्ष आले नाही म्हणून बँकेने सरकार जमा केलं नाही, वर्षांनी 2 वर्षांनी 5 वर्षांनी ते वारसदार कुठले उपलब्ध होते, ज्याला कोणीच नव्हतं, जे घरामध्ये कोणी जन्म घेतलाच नाही, त्यांच्या प्रॉपर्ट्या सुद्धा सरकार जमा झाल्या नाही. कुठून तरी शेपूट लावून का होईना कुणीतरी वारसदार उभा राहतो, कुणीतरी अर्ज करतं, कोणातरी नावावरती जमीन प्रॉपर्टी होतेच. ना प्रॉपर्ट्या घेऊन गेले, ना पैसे घेऊन गेले, ना तुमचं सामर्थ्य घेऊन गेले. पैलवान होता म्हणून ताकद घेऊन गेला आणि वरती स्वर्गात गेल्यानंतर देवाला म्हणला, देवा माझ्या आत्म्यासंग ताकद आणलेली आहे, असा जन्म दे की जिथं ताकद कमी आहे, बाकी सगळे माझ्याकडे फक्त ताकद नाही, असा जन्म दे, मग मी ताकद वापरीन. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नहीं नो में मिट्टी मिलाई, अपने खातर महल बनाया, अब ही जाकर जंगल रोया. अरे हाड जले जैसे लकड़ी की मोली, बाल जले जैसे घास की पोली, कहत कबीरा सुन भाई साधु, विचार करो पुरता, सुनना है तो सुन ले यारो, नहीं तो खावे गोता. मग या श्लोकाचा अर्थ काय? जातस्य ही ध्रुवो मृत्यू, ध्रुवो जन्म मृतस्य. हे महत्वाचं आहे, हे समजणं महत्वाचं आहे. माणूस जन्माला येतो, लहानसा मोठा होतो, मोठ्याचा कर्तबगार होतो, कर्तबगाराचा अधिकारी होतो, अधिकाऱ्याचा पदाधिकारी होतो, मग हळूहळू हळूहळू रिटायर होतो, रिटायर झाला की थकतो, थकला की मरतो. हे सांगायला काय कीर्तनकार लागेल का? हे तर कोणाला कळत आहे? डंगर फार थकले, ऐकू येईना, बोलता येईना, चालता येईना, खाल्लेलं पचाना, रातभर झोपाना, हे कोणाला कळत आहे? हे येण्यालाही कळत आहे. पण शहाण्याला काय समजून सांगावं लागतं की मेल्यानंतर पुन्हा जन्म आहे, हे समजून सांगण्यासाठी परमार्थ आहे. परोक्ष जीवनावर विश्वास वाढवण्यासाठी परमार्थ सांगितला गेलाय. वर्तमान काळात चांगलं वागा हे समजून सांगण्याची गरज नाहीये, प्रत्येकाला माहिती आहे चांगलं वागा. चांगलं वागण्यासाठी जन्म आहे. या जन्मात वाईट वागलं तर त्याचे परिणाम वाईट होणार आहेत. आज नाही झाले तर उद्या होतील, उद्या नाही झाले तर परवा होतील, या जन्मात नाही झाले तर पुढच्या जन्मात होतील, पण त्याचे परिणाम वाईटच होणार आहे. हे सांगायला फार वेळ घालवा का? वेळ कुठं घाला म्हणजे 10व्या प्रवचनामध्ये सगळ्यात जास्त वेळ काय समजून सांगावं जनाला? परोक्ष जीवन समजून सांगावं. परोक्ष जीवन म्हणजे काय? साहेबराव गेले, कधी गेले? अजून गेले नाही. तसे किती दिवस? या धर्मातल्या पुराण शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की माणसाचा जीव गेल्यानंतर 10व्या कार्यक्रमापर्यंत तो जीव त्याच गावात येशीच्या आत टिकून राहतो. आता आपल्या गावची दुर्दैवी कहाणी अशी आहे का आपल्याला येसही नाही, स्मशानभूमी नाही, 10व्याचा कार्यक्रम नाही. होईल याच्या पुढचा होणारा 10वा गावातला तिथंच होईल जिथं तो कायमस्वरूपी होणार आहे. याच्यापेक्षा वेगळं जास्त चिंतन कोणाच्या मुखात सांगायची गरज नाही. ठीक आहे, एखाद्या परिस्थितीला वेळ लागतो, कदाचित भगवान के घर में देर है म्हणतात पण अंधेर नाही म्हणतात, त्याच्यातला भाग असू शकेल. पण सांगायचं तात्पर्य काय? माणूस गेल्यानंतर 10व्यापर्यंत त्याचा आत्मा त्याच गावात राहतो आणि त्याच गावात राहून ज्याप्रमाणे एकाच्या आईच्या पोटीमध्ये, मग तो हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बुद्ध, जैन, पारशी, यहुदी कोणत्या धर्माचा असू द्या, 18 पगड जातीपैकी कोणत्या जातीचा असू द्या, आईच्या पोटामध्ये जेव्हा गर्भ राहतो तेव्हा तो 9 महिने 9 दिवस वाढत झाल्यावर जन्माला येतो. त्याप्रमाणे मृत्यू झाल्यानंतर 9 दिवस 9 तासाने तो जीव, जीव बर का, जीव म्हणजे सजीव नाही, जीव स काढून टाकला, शरीर काढून टाकलं, शरीराला जाळून टाकलं, शरीराचा अंत्यविधी झाला, शरीराची रक्षा झाली, शरीराचे उरले हाडं गोळा करून आणले, हे सगळं झालं. परंतु मग तो जीव 9 दिवस आणि 9 तासाने आपला सूक्ष्म देह, अदृश्य देह धारण करतो आणि त्या दशक्रियेच्या कार्यक्रमामध्ये जिथं पिंडदान नावाचा विधी ठेवलेला असतो. बरोबर का? 2 प्रकारचे श्राद्ध आहेत, सपिंड श्राद्ध, निर्पिंड श्राद्ध. 7व्या दिवसाच्या आतमध्ये पिंड करत नाहीत. 7 दिवसाच्या आत जेव्हा एखादा दावा करायचा असतो किंवा त्याच्या आत एखाद्या 10व्याचा कार्यक्रम घेतला जातो, कशामध्ये घेतला जातो? एखादा 3 दिवसाचं पोरगं मेलं त्याचा दावा घालायची प्रथा नाही, किंवा एखादी कुमारिका गेली की जिचं वय अजून तिची मासिक धर्म चालू झाला नव्हता, अशा ठिकाणी दशक्रिया विधी करत नाही.
तिचा पिंड तयार करत नाही, त्याला निर्पिंड श्राद्ध म्हणतात. श्राद्ध करतात परंतु निर्पिंड करतात. 7 दिवसानंतर सपिंड श्राद्ध करण्याची धर्मसंस्कृतीमध्ये पद्धत आहे. आणि मग दशपिंड, या दश अवतारी आपण सगळे कोण आहोत? दशरथ आहोत. सगळेजण दशरथ आहोत. आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे 10 असे साधनं आहेत की या जगामध्ये आपण या 10 साधनांच्या माध्यमातून या जगाबरोबर व्यवहार करत असतो. आणि मग त्या दशक्रियेच्या दिवशी या भूतलावर असणाऱ्या आत्म्याचा जीव या इहलोकाच्या झंझटीतून, या मृत्यू लोकाच्या असणाऱ्या सगळ्या संसारातून परलोक गमनासाठी सिद्ध असतो. मग आपल्याकडे पद्धत आहे, कावळा शिवला की आपण टाळ्या वाजवतो, गाय शिवली तर आपण टाळ्या वाजवतो. किंवा दोन्ही नसेल, शहरामध्ये कावळे नाहीत, गाय नाहीत, झाडे नाहीत, तिथं कुठल्या तरी एखाद्या फ्लॅटमध्ये दावे घातले जातात. मग बामणाला एक सोय सांगितली की तुम्ही त्या ठिकाणी दर्भाचा कावळा तयार करा आणि तो 4 लोकांमध्ये तो कावळा तिथं शिवाचा. दर्भाचा कावळा काही सजीव असतो का? नाही. तो एक असणारा काडीचा भाग आहे. त्या बामणाने आपला तो कावळा शिवला की लोक समाधान पावतात. आणि मग त्या समाधानातून काय सिद्ध होतं की हा जीव या इहलोकाच्या प्रवासातून मुक्त झाला. आता याच्यातही काही परीक्षण दिलेले आहेत. कावळा आला पण शिवला नाही. लोक म्हणतात पुरीला बोलवा, जावयाला बोलवा, सुनाला बोलवा, नातीला बोलवा, आमकी नाही आली, तमकं नाही झालं. मग हे सगळं चिंतन का की माणसाने यांच्या प्रती समर्पित भावना ठेवा. कुणी असं राखून ठेवू नका. राखून ठेवलं की जीव गुंततो, जीव गुंतला की तो मुक्त होत नाही, हे चिंतन सांगितलं. मग पुढे काय होतं परोक्ष जीवनामध्ये की हा जीव 10व्याच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा इथून काकस्पर्शानंतर प्रवासाला निघतो, तो यमाच्या दरबारात जाऊन थांबतो. तर यमाचा दरबार कुठे भरतो याच्यावरती सुद्धा चिंतन आपल्या धर्मात सांगितलेलं आहे. माणसं मेल्यानंतर पुन्हा आले नाहीत, पण जे जिवंत आहेत त्यांनी आत्मज्ञानातून, आत्मसाक्षात्कारातून वृद्धी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यांना परोक्ष जीवनाचा अभ्यास करता आला. मग यमाच्या दरबारामध्ये हा आत्मा जातो. हा यमाचा दरबार या आमच्या जखणगाव पासून, या भूतलापासून, या सृष्टीच्या या मृत्यूलोकापासून 3860 योजन अंतरावरती आहे. आता हे वाक्य नीट ऐकून घ्या. हे आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे. जे आपण हरिपाठात म्हणतो ना, चहू वेद जाणं, साही शास्त्र कारण, 18 ही पुराणे हरिसी गाती. त्यापैकी 3 पुराण शास्त्र ही परोक्ष जीवनासाठी सांगितली. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध असणारं गरुड पुराण, त्यामध्ये सांगितलं 3860 योजन अंतरावर आहे. हे खूप लांबचं अंतर आहे. कदाचित तुम्ही कधी गेलात पृथ्वी तलावरती या सृष्टीमध्ये तर तुम्हाला कैलास पर्वताच्या शेजारी यमाचा दरबार भरतो. कुठे भरतो? कैलास पर्वताच्या शेजारी यमाचा दरबार भरतो. त्याची वेश कैलासाच्या वेशी शेजारीच आहे. इकडून कैलासाची वेश आहे, तिकडून यम दरबार, त्याचा यमद्वार नावाचं गेट आहे. यमद्वार आजही तिथं दगड आहेत, आजही तिथं गेट आहे, आजही तिथं वेश आहे. तिथून यमाचा दरबार भरतो. हे आत्मे सगळे त्या यमाच्या दरबारात जातात. यमाच्या दरबारात गेल्यानंतर तिथं न्याय होतो, तिथं निवाडा होतो. कोणाचा होतो? या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला यमाच्या दरबारात जावंच लागतं. त्याच्यापासून कोणाची सुटका नाही. त्याच्यापासून कुणी कधीही बाजूला जाऊ शकत नाही. हे कुठं लिहिलं? हे शास्त्रात लिहिलं. का लिहिलं? कमीत कमी त्याला तरी घाबरा, यमाला तरी घाबरा. नाही कोणाच्या बापाला भीत तुम्ही. आपण आपल्याकडं आता या भूतलावरती सध्या लोकांचं अशी विचारधारा निर्माण झाली, मी कोणाच्या बापाला भीत नाही, तुला काय करायचं कर, मी आमकं करतो, काय तू नालायक म्हण, काय म्हण, मी असंच वागणार. आता अशा म्हणजे पूर्वी म्हणायचे बकासूरले नालायक सारखा वागायचा, शेवटी भीमाने त्याचा कार्यक्रम केला. पण आता असे भीमही जन्माला येईना की जे बकासूर मारतील. असे लय बकासूर आहेत की जे अनेक भीमाला मारून बसले. आता करायचं काय? मग आता याला एकच उपाय आहे. यांना भूतलावरती कुणी हारू शकत नाही, या भूतलावर कुणी मारू शकत नाही, भूतलावर कुणी यांचं वाईट करू शकत नाही, भूतलावर कुणी वाकडं करू शकत नाही. आपल्याकडे म्हटलं जातं वाईट वागला तर त्याला दुःख नाही. इथं चांगल्याला दुखणे जादा यायला लागले, वाईटाला दुखणे नाही, वाईटाचे सत्कार व्हायला लागले, चांगले वसवायला पडले. मग अशा कहाणीमध्ये चांगल्या माणसाचा आशावाद जागा ठेवला तरच लोक चांगले वागतील, नाही तर हळूहळू
हळूहळू चांगले लोक सुद्धा म्हणतील अहो त्याला काही इलाज नाही आता भाऊ, याच मार्गाने जगावं लागेल तर जगणं शक्य आहे, नाही तर 2 टायमाचे वांदे होतील. बघा बरं का, सज्जन माणसाला सज्जनपणात जर समाधान प्राप्त व्हायचं असेल तर त्याला काहीतरी चिंतन सांगणं गरजेचं आहे की जे वास्तवात त्याला आता दिसत नाही. बघा बरं का, वास्तवात त्याला दिसत नाही. तुम्ही जर म्हटले की बा मला फार सुखाने जगायचंय, तर सध्या भौतिक सुख जगण्यासाठी काय लागतो? पैसा लागतो. तो म्हणून मी मग ताकदवान, मला 2 मुलं आहेत, माझ्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, पण फक्त काय नाही माझ्याकडे? पैसा नाही. पैसा नाही म्हटलं की त्या माणसाचं सगळीकडे घोडा अडतं. आजच्या तारखेला बरं का, आजच्या तारखेला अडतं. मग तो काय करतो? पैसा प्राप्त होण्यासाठी आधी नैतिक मार्गाचा वापर करून पाहतो, कष्टाने मिळून पाहतो, पण त्याच्या लक्षात येतं कष्टाने किती भेटणार आहे. त्याच्यापेक्षा आपण थोडं सरकलो बाजूला, थोडी नीतिमत्ता सोडली, थोडं खोटं बोललो, थोडं चुकीचं वागलो, थोडं अनितीने वागलो, थोडा अन्याय केला, तर आपण श्रीमंत होऊ शकतो हे स्वप्न त्याला पडतं. आणि मग तो काय करतो? तो नीतिमत्ता सोडायला लागतो, तो सत्य सोडायला लागतो, तो न्याय मार्ग सोडायला लागतो, आणि मग तो वाहत जातो 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 आणि त्याच मार्गाने जातो की जो पापाचा मार्ग आहे. म्हणजे संख्या का वाढत चालली? हे पापाचं ओझं का वाढत चाललं? याचं एकच कारण आहे, सत्यवान माणसाला सत्याचा विजय सांगण्याचं वर्तमान काळात कुठेही साधन प्रसंग नाही. एखादी आई खूप चांगलं वागली, पण ती कोणत्या घराला प्यारी आहे? ती जोपर्यंत कष्ट करते, जोपर्यंत वावरात खुरपीती, जोपर्यंत घराचं राखण करते, जोपर्यंत नातवंड सांभाळीती, ज्या रात्री तिला अर्धांगवायू होतो त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते घर पलटत आणि मग लेकीला फोन करत, जा ना तुमच्या आईला घेऊन जा ना, कवा ठेवता आमच्याकडं, किती दिवस झाले? अजून 24 घंटे नाही झाले तिला अर्धांगवायू होऊन. मग हिला स्वप्न पडत सुनाला आता हिला आयुष्यभर धूड सांभाळायचं. मग ती रोज नंदाला फोन करते, अहो तुमची आई रोज आठवण काढी, इतके दिवस काम करीत होती तेव्हा नव्हती गाडीत का? ती म्हणायची मी लेककडे जाते, पण ही काय म्हणायची, माझ्या नातीला कोण सांभाळीन, तेव्हावर कोण खुरपीन, तवर गोड लागायची. ज्या क्षणी तिचा अर्धांग गेलं त्या क्षणी हिची पलटी हाणली, ही रोज तिला घोडे लावायला लागली. शेवटी कटळून म्हातारी म्हणली जाते बाई लेकीकडे. मग लेकीकडे म्हातारी वारली, पोरांनी मोठेपणाने गावात आणून जाळली. म्हणले मग लेकीचा कडे काय कोणीची मौत होती का? म्हणले मग अंत्यविधी लेकीकडे का नाही करायचा? समाज नावं ठेवीन. मग लेक कडे म्हातारी का मेली? तुम्ही सांभाळली नाही म्हणून मेली. बघा बरं का, म्हणजे परमार्थ कसाचा? ज्याला व्यवहार कळत नाही तो परत परमार्थाचं नाटक करतो. बरं 4 लोकांची ताकद घ्यायला म्हणायची, म्हातारी सांभाळता नाही आली, मग कायला मौतीला आणतो? कारण बोलेंगा तो कान काटेगा, याच्या कोण नादी लागेल? भाऊ चालून दे, तू म्हणतो मौत मळ्यात ते, बरं मळ्यात आलो भाऊ आम्ही तुझ्या मौतीला. मग 4 लोक 4 ठिकाणी हळूच कुजबुज करते, अहो याला नाही सांभाळता आली म्हातारी, आता मौतीला आणली. पण हे कधी त्याच्या माग तोंडावर बोलायची हिंमत आहे का? नाही. मग कोणता परमार्थ आहे? हा सगळा मतलबाचा खेळ आहे. आणि मग इथं सज्जन माणसाला कुठेतरी सज्जनपणातून चांगलं मिळणार आहे हा आशावाद जागृत ठेवायचा असेल ते एकच साधन आहे, परोक्ष जीवनाचा मार्ग. कुठपर्यंत आलो आपण? 3860 योजन अंतरावरती यमाचा दरबार पडतो. जर पृथ्वीचं निरीक्षण केलं तर स्वर्ग कशाला म्हणतात? तर कैलास हा पर्वत आहे, जिथं शिवाचं स्थान आहे, जिथं शिवाचं वास्तव्य आहे. आजही असं गृहीत धरलं जातं की शिव पार्वती, गणपती आणि कार्तिकेय हे सगळे त्या कैलासावर राहतात. आजही तिथं गेलात, कदाचित तुम्हाला जाण्याचा प्रसंग आला तर कधी जा, तिथं 7 गोष्टी पाहायच्या मिळतात. सुदैवाने माझ्या जीवनामध्ये एकदा मला त्या गोष्टी पाहण्याचा प्रसंग आला. एक अंतर परिक्रमा नावाचा कैलासाचा भाग असतो. म्हणजे जो माणूस 10 वेळा बाहेरून 33 किलोमीटरची प्रदक्षिणा पूर्ण करतो त्याला अंतर परिक्रमेला परवानगी मिळते. अंतर परिक्रमा ही 3.5 किलोमीटरची असते, पण ती कैलासच्या एकदम पायथ्याला असते की जिथं -40 टेम्परेचर असतं. तिथं सामान्य माणसाचं जीवन अत्यंत असह्य असतं. जसं आपण पाहिलं पिंपळगावमध्ये एका भक्ताचा अशा प्रवासादरम्यान ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडलं आणि तिच्या शरीराला ते सहन झालं नाही, म्हणून तिला मृत्यूला सामोरं जावं लागलं. त्यापेक्षाही भयानक परिस्थिती कैलासच्या त्या अंतर परिक्रमेला असते. तर सुदैवाने एका साधूच्या संपर्कात
मला तो भाग्य मिळालं आणि त्या अंतर परिक्रमेमध्ये एका ठिकाणी एक अद्भुत अशी गोष्ट पाहायला मिळाली, जी कदाचित तुम्हाला पाहायला मिळाली तर आनंद आहे, नाही मिळाली तर माझ्यावर विश्वास ठेवा. त्या ठिकाणी अष्टपाद नावाचा डोंगर आहे. अष्टपाद नावाच्या डोंगराच्या आतमध्ये गुहा आहे. त्या अष्टपाद डोंगराला 8 द्वार आहेत आणि त्या 8 द्वाराच्या बाबतीमध्ये असं चिंतन जगामध्ये मांडलेलं आहे की या 8 प्रकारच्या व्यवस्था जे धर्म पृथ्वी तलावर आहेत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, यहुदी, शीख, हे संप्रदाय जे आहेत, 8 प्रकारचे संप्रदाय या भूतलावरती जे आहेत, या प्रत्येकाच्या आत्म्याला एकेका द्वारातून त्या गुहेमध्ये प्रवेश दिला जातो आणि तिथं यमाचा दरबार भरतो. म्हणून तर हिंदू धर्मातला माणूस वारला की त्याला स्वर्गवासी असं म्हणतात, मुसलमान वारला तर त्याला पैगंबरवासी म्हणतात, एखादा ख्रिश्चन वारला त्याला ख्रिस्तवासी असं म्हणतात, एखादा बुद्ध वारला त्याला बुद्धवासी असं म्हणतात. हे सगळं जे ऐकायचं तत्व आहे, याचा अर्थ असा होतो की प्रवेशद्वार वेगळे असले तर आज शेवटी अल्लाह सगळ्यांना एकाच हॉलमध्ये जायचंय. एकाच कार्यक्रम, जसं एखादा कार्यक्रम असतो त्याला VIP पास असतो, एखाद्याला VVIP पास असतो, एखाद्याला पासच नसतो, एखाद्याला खुर्चीवर बसावं लागतं, एखाद्याला खाली बसावं लागतं, एखाद्याला उभा राहून कार्यक्रम पाहावा लागतो. पण सगळं जरी असलं तर कार्यक्रम एकच आहे की नाही? खुर्चीवरच्यांचा कार्यक्रम वेगळा भरतो नाही. एखाद्या तमाशाला गेले, 1000 रुपयाचे तिकीट काढून तमाशाला गेले तर शेवटी तीच बाई पाहिजे जी नाचती पुढे, आणि रुपये फुकट गेले, पाठीमागून कानात उघडून उघडून पाहायला लागले, काय दिसणार आहे तुम्हाला? तीच बाई दिसणार जी नाचती ती. हे उदाहरण जसं आहे तसं त्या स्वर्गामधल्या दारातून आत प्रवेश केल्यानंतर यमाच्या दरबारात जाऊन प्रत्येकाचा हिशोब काढला जातो. मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, जो कोई जैसी करनी करता वैसा ही फल पाता. आता हे का सांगतो याचा अर्थ नीट लक्षात घ्या. या भूतलावर असं कोणतंच उदाहरण नाही की ज्या उदाहरणातून तुम्हाला नीतिमत्ता चांगली आहे सिद्ध करता येईल. कोणाला नावं ठेवायला जागा नाही असा जन्मच नाही. रामाला लोक देव मानतात, मग हळूच एक जण म्हणतो मग राम एवढा देव होता तर बायको का हाकून दिली जिने पापच केलं नाही? कोणातरी सांगण्यावरून बायकोला वनवास भोगावा लागला, अशी कोणती कथा आहे? अशाच प्रकारचं चिंतन आपल्याला भूतलावर ऐकायला मिळतं. आणि म्हणून परोक्ष जीवनामध्ये शेवटचा टप्पा सांगतो, यमाच्या दरबारामध्ये जेव्हा दरबार भरतो तेव्हा माणसाला 3 गोष्टीची चिंतन बाजूला ठेवावं लागतं काढून. जसं आपल्याकडे एखादं ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे मग सर्टिफिकेट आहे, रक्तदान केल्याचं सर्टिफिकेट आहे, एखादं शिबिरामध्ये भाग घेतल्याचं सर्टिफिकेट आहे, एखाद्या खेळात भाग घेतल्याचं सर्टिफिकेट आहे. पण जिथं मुलाखतीला जातात ना तिथं 3 कागद मागतात. 12वी सर्टिफिकेट आहे का? तो म्हणतो नाही. होय बाहेर, माझ्याकडे BAच आहे, इथं 12वीचं लागतंय. तेव्हा BA म्हणजे 12वी पेक्षा मोठं आहे, ते मोठं गेलं खड्ड्यात, इथं 12वीचं पाहिजे. तसं यमाच्या दरबारात गेल्यानंतर प्रॉपर्टीचा दाखला कोणी मागत नाही, बँकेचा दाखला कोणी मागत नाही, किती पोरं झाले तुमच्या वारसदाराची यादी कोणी मागत नाही. तिथं गेल्यानंतर 3च गोष्टी मागितल्या जातात. तुमच्या आयुष्यामध्ये दान काय केलं, तुमच्या आयुष्यामध्ये परोपकार काय केला, आणि तुमच्या आयुष्यामध्ये परमार्थ काय केला. आता एवढे 3 वाक्य जरा जपून ऐका बरं का, जपून ऐका. आपण काय केलं? खिचडी केली. खिचडी कायची? दानालाच परमार्थ म्हणतो, परमार्थालाच परोपकार म्हणतो. बरोबर का? आपल्याला काहीच कळत नाही. परोपकार कशाला म्हणतात माहित नाही, दान कशाला म्हणतात माहित नाही, आणि परमार्थ कशाला म्हणतात माहित नाही. आपण परमार्थ केला ना, भजन केलं, आपल्याला वाटतं आपण सारखा पुण्यवान कोणी नाही. परमार्थात पुण्य लागत नाही. पुण्य कशात लागतं नीट ऐकून घ्या. हे 3 वाक्य समजून घ्या. कावळा शिरण्याची वेळ आली म्हणून या धर्माचा अर्थ या 3 वाक्यात समजून घ्या. कारण जो श्लोक घेतला तो श्लोक याच अर्थाने घेतला. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवो जन्मो मृतस्य. जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणारच आहे, याला अपवाद नाही. पण मेलेला प्रत्येक माणूस पुनर्जन्मात येऊ शकतो, हे सुद्धा ऐकून घ्या, हे सुद्धा ऐकून घ्या. तस्मात् परिहार्य अर्थेनं नत्वम शोषितुम अर्हसि. इथं आपण उठल्या, आता बाया उठल्या. का उठल्या? का साहेबराव येणार आहे का? त्याचा फोन आलता का? उठा उठा चला मी आलोय? नाही. का उठल्या? परोक्ष जीवनावर विश्वास आहे. साहेबरावला आता न्यायला यमाचे दूत आलेले आहेत, हे आम्हाला कोणी सांगितलं? आता इथं बामणाने सांगितलं. बामणच पाहिजे का? नाही. ज्याला ज्ञान आहे तो कोणी बसलाच चालतो. आता हे आम्हाला समजायला किती दिवस लागतील? अजून किती पिढ्या जातील? आम्हाला लय पिढ्या जातील.
ज्याचा तुटवडा त्याचाच बांधुळा आम्हाला ठेवायची वेळ आली. माणसंच राहिले नाहीत, हे करणारे माणसंच राहिले नाहीत. आता इकडं कसं आहे, दोन गोष्टीचा घोटाळा आहे. जो महाराज दहाव्याचे प्रवचन कीर्तन करतो तो महाराजाला आमच्या महाराज लोकांच्या संघटनेमध्ये थर्ड क्लास महाराज म्हणतात. हे काय करत दहाव्यात भुकत म्हणून, बरोबर का? महाराज लोकांमध्ये थर्ड क्लास महाराज कोण? जो दहाव्याचे प्रवचन करतो तो. आणि बामणात थर्ड क्लास ब्राह्मण कोण? जो अशा अंत्यविधी नंतरचे विधी करतो तो. आमचे सोयरे धायरे जे असतात ना, ते म्हणतात अहो याच्या पोरी संग लग्न नाही हो, ते दहाव्याचं करतं. तर दहाव्याचं करतं वाईट करतं का चांगलं करतं? ते मग चांगलं करतं, पण त्याच्या पुरीच्या लग्नाला अडचण यायला लागली ना. कारण याच्यामध्ये शास्त्र काय सांगतं, ज्याने ज्याने दहाव्याचे विधी केले त्या विधीतून त्यांना जे त्यांच्या अंतःकरणाला जे जे काही अपवित्र गोष्टी चिटकल्या असतील त्या काढण्यासाठी त्याला 3 दिवस द्यावे लागतात, बरोबर का? म्हणजे त्या ब्राह्मणाने जर 10वा केला, 10व्याचा विधी केला, तर 13व्या पर्यंत त्या ब्राह्मणाला 3 दिवस त्या विधीतून त्याला जे अपवित्र चिटकलेलं आहे, जे सुतकाच्या ठिकाणी जाऊन विधी केले त्याला जे चिटकलं ते काढण्यासाठी 3 दिवस दिले. म्हणून ब्राह्मण थेट 13व्याला येतो, मध्ये येत नाही का? आता गोष्ट वेगळी. आता हे 10वा करून दुसऱ्या एखाद्याला जर सुपारी भेटले तर तो सोडणार नाही, हा विषय बदलला. हे खोटं बोलायचं कारण काय? याच्यामध्ये सत्य काय? सत्य हे की हा वेळ त्याच्यासाठी दिलेला आहे. बघा अनेक ठिकाणी या गोष्टी आहेत. प्राथमिक शाळेचा शिक्षक 8 घंटे शिकवतो, हायस्कूलचा शिक्षक बाळासाहेब 6 घंटे शिकवतो आणि कॉलेजचा मास्तर 2 घंटे शिकवतो. तरी त्याला पगार कॉलेजच्या 2 घंट्याला 2 लाखाचा, हायस्कूलच्या 6 घंट्याला 1 लाखाचा आणि प्राथमिकला 8 घंट्याचा 60,000चा. मग वेळ जास्त, काम जास्त, तरी पगार कमी का? असं म्हटलं जातं की प्राथमिकला शिकवण्याची तयारी करायला जास्तीत जास्त 4 घंटे लागतात, हायस्कूलचं शिकवण्याची तयारी करायला 6 घंटे लागतात आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 1 तास शिकवायला 6 घंटे तयारी करावी लागते. किती घंटे कोणता मास्तर तयारी करतो? पार वर्गात जाऊचं, बरं ठेवीतो वर्ग, आता वर्ग भरलाय, अहो थांबा 2 मिनिटं, नाही ठेवितो लोक नावं ठेवतील. 2 गावचे नागरिक आलेले आहेत, अहो 2 विद्यार्थ्यांचे पालक आले, आता तरी गप्प बसा. याला 11:30 वाजूस्तर फोन सुधरू देत नाही. 4:30 पासून यायचे, कधी आता घरी? अहो लवकर या, ते आमच्या ठिकाणी जायचंय. म्हणजे 4:30 पासून याला याचे वेध लागलेले असतात. याचा वेळ शिल्लक राहतो किती? नीट बारीक अभ्यास करा. हे सगळं चिंतन का केलेलं आहे, हे कशासाठी ठेवलेलं आहे, याचा अर्थ नीट समजून घ्या. म्हणून प्राध्यापक लोकांना 2 तास जरी शिकवायचं असेल तर त्यांनी कमीत कमी 10 घंटे रोज अभ्यास करावा. महाराजांना एक प्रवचन करायचं असेल, तासभराचं असेल, तर किमान रोज 2 तासाचं चिंतन रोज करणं अपेक्षित आहे. आता याच्यापैकी आमच्या लोकांपैकी किती लोक चिंतन करतात आणि किती लोक चिंता दूर करतात, याच्यावरती फार बारीक अभ्यास करण्याची वेळ आहे. काही महाराज दिवसातून 10 कीर्तन 5 प्रवचन करतात. मग त्यांना म्हणलं तुम्ही परमार्थ कदा करती, तुम्ही परमार्थ कधी करता? ते म्हणजे हाच परमार्थ आहे. नाही, महाराज प्रवचन करतो हा परमार्थ नाही, तुम्ही ऐकता हा परमार्थ आहे, करता हा परमार्थ नाही. परमार्थ तुमचा घडणार आहे, आमचा घडणार नाही. आमचं हे काय आहे? आमचं एक कर्तव्य आहे. कर्तव्य परमार्थात परिवर्तित करता येत नाही. आईनी पोरग सांभाळलं तो परमार्थ नाही, ते कर्तव्य आहे. पोरग सांभाळून पांडुरंगाची भक्ती केली तर तो परमार्थ आहे. काही लोक पोरं सांभाळतील आणि हाच माझा परमार्थ नाही. काही लोक नवरा सांभाळतात आणि म्हणते हाच माझा परमार्थ नाही महाराज. काही लोक बायको सांभाळतात आणि म्हणतात मी परमार्थ करतो का, मी बायको सांभाळली. अरे बायको सांभाळणे तुझं काय कर्तव्य आहे. तुला त्याच टायमाला गावाने सांगितलं सावधान. सावधान का सांगितलं? तुला सांभाळावं लागणार आहे, कशी असो कशी दिसो, तुला इथून पुढे पर्याय नाही. पण हे माणसं त्यालाच परमार्थ म्हणायला लागले. आणि म्हणून शेवटचे 2 वाक्य सांगतो, हे प्रवचन संपवतो. हे 3 वाक्य फार महत्वाचे आहेत. यमाच्या दरबारात उभं केलं जातं, यमाच्या दरबारामध्ये काही क्षणात विचारलं जातं. आणि हा यमाचा दरबार कोणत्या दिवशी तारीख पडते? ज्या दिवशी आमच्याकडे वर्ष श्राद्धाचा दिवस ठेवला जातो त्या दिवशी कोर्टाची तारीख असते, अंतिम निकालाची तारीख असते. आणि त्या तारखेला यमाच्या दरबारामध्ये या आत्म्याला उभं केलं जातं आणि पहिला प्रश्न विचारला जातो, तुझ्या आयुष्यामध्ये तू दान काय केलं? आता दान काय केलं म्हटल्यानंतर याला प्रश्न पडतो, दान काय केलं असं भाऊ मी? हा म्हणले मी जेव घातले जागरणात लोक, माझ्या लिखीच्या लग्नात 10,000 लोक जेवले. अहो पण एवढंच सांगून काय फायदा आहे म्हटले? मग हा देवाला विचार, देवा दानाचे किती प्रकार असतात रे? देव म्हणतो द्रव्यदान, अन्नदान, जलदान, भूदान, रक्तदान, अवयवदान, इंद्रियदान, देहदान.
मग याला आठवतं हे आपल्या डोक्यात कधी नव्हतं हो. आपल्या जन्मात आपण फक्त 2च दान आयुष्यामध्ये मला माहिती तेवढेच आहेत भाऊ. एक म्हणजे मतदान आणि दुसरं म्हणजे अनुदान. हे सुद्धा मी कधी प्रामाणिक केलं नाही. मतदान सुद्धा कधी फुकट दिलं नाही. जे दान होतं याला दान म्हटलं गेलं ते सुद्धा फुकट केलं नाही. आता आमचं शिक्षकाचं मतदान चालू आहे, बघा तुम्ही पेपर वाचा काय चाललंय ते. अनुदान सुद्धा माझी पात्रता नसताना मी बळच कागद गोळा करून त्याच्या मागे लागलो, पण ते सुद्धा सोडलं नाही. मग हे दान जर केलं नाही, दान म्हणजे भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, वाटसरूला निवारा, हे तर साधी दानं झाली. देहदान, जसं इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काही लोकांनी दान केलं, त्यांचं जीवन संपलं म्हणून छत्रपती जिवंत राहिले, हे दान. पण नाही झालं ना, एक प्रश्न गेला. नाहीतरी पासिंग कितीला आहे आता? 100पैकी 35ला पासिंग आहे. म्हणजे एक प्रश्न बरोबर आला तरी तू पास होणार आहे बरं का. कारण स्वर्गातलं मेरिट सगळ्यात कमी आहे सध्या. पूर्वीच्या काळी स्वर्गात प्रवेश मिळणं फार अवघड होतं. लोक इतके मेरिटमध्ये असायचे. जसं आता नीटची परीक्षेला एवढे मार्क पडले आणि लोकांना पूर्वी ऍडमिशन 400ला मिळायचे, आता 600ला सुद्धा मिळत नाही. तसं स्वर्गातलं मेरिट आता कमी झालेलं आहे. का? कारण पुण्याचा प्रवास कमी झाला. मग पहिलं झालं, मग दुसरं काय झालं? दुसरं झालं म्हणले तुझ्या आयुष्यात परोपकार काय केला? म्हणले मग दानात परोपकार नाही येत का? नाही म्हणले, दान हे तुझ्या इच्छेने केलेली वस्तू आहे आणि परोपकार हे दुसऱ्याला गरज म्हणून केलेलं असतं. बघा बरं दोघातला फरक. म्हणजे तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही एखाद्याकडे गेलात आणि तुमची गरज त्यांनी भागवली, त्याचा तुमच्यावर काय झाला? उपकार झाला. बघा लक्षात ठेवा, आपण कृतज्ञ माणसं आहोत. हिंदू धर्म हा कृतज्ञतेचा माणूस आहे. मग त्यांनी तुम्हाला काय मदत केली असेल? तुम्ही तहानलेला असाल, तुम्ही तहानलेले असाल, त्यांनी पाण्याचा ग्लास भरून दिला, तुमच्यावर त्याचे काय झाले? उपकार झाले. आणि त्याने पाणी वाटायला सुरू केलं आणि तुम्ही पिलात, हे काय झालं? दान झालं. पण तुम्हाला गरज म्हणून मिळालं, ते तुमच्यावर काय झाले? उपकार झाले. कुणी केले? दुसऱ्यांनी केले. ज्याने केले त्याने काय केलं? परोपकार केले. आता दानही नाही केलं, परोपकारही नाही केलं, कोणाच्या कापल्या करवली कोणा मुतले नाही, जाऊ द्या. देव म्हटलं जाऊ द्या. परमार्थ काय केला? आता परमार्थ म्हणजे काय याचा नीट अर्थ लक्षात ठेवा. परमार्थ म्हणजे ज्यामध्ये, ज्या क्रियेमध्ये तुम्ही कुठेही स्वार्थ ठेवत नाही. काहीच नाही, मला काही नको. दिंडीला का चालले? पांडुरंगाच्या भेटीला चाललो. का चालले? मला गरज आहे म्हणून, की माझी गरिबी म्हणून, मला संतान होत नाही म्हणून, माझा कर्ज हटत नाही म्हणून, माझ्या वावरामध्ये पिकत नाही म्हणून नाही. चाललं पांडुरंगाच्या भेटायला. या भेटण्याचा उद्देश काहीच नाही. निष्कलंक, निस्वार्थ या तत्वातून जो पंढरीला गेला त्याची पंढरी परमार्थात परिवर्तित झाली. आता बरेच लोक परमार्थाला जातात. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात, 4 लोक माझं नाव घेतात. देव काय म्हणतो माहिती का? चतुर्विधाम भजती माम. भगवद्गीतेमध्ये वाचा. 4 लोक माझं भजन करतात, 4 लोक माझी पूजा करतात. या 4 मध्ये फरक आहे बरं का. अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानीच, भरत ऋषभ. आता हे 4 पैकी आपण कोण? नीट बघा बरं का. 4 पैकी आपण कोण? आपण नीट बघा. एक असतो अर्थार्थी, त्याला काही घेणं नसतं. त्याला कोणीतरी म्हणतं चल दिंडीला, तुला मजा येईल. आता मजासाठी हा दिंडीला जातो. बघ किती आहे ते सगळं, काय करायचं नाही, भाकर थापायची नाही, काय नाही, घरात थापू कटाळे गेले दिंडीला. अर्थार्थीच. दुसरे जिज्ञासू, बघतो घरी पंढरपूरला किती गर्दी असती. हा पंढरपूरला पांडुरंग पाहायला येत नाही, गर्दी पाहायला येतो. आलो गर्दी होती राव, तुला कधी कळलं? मी दिंडीला गेलो तेव्हा कळलं. पांडुरंगाचं मला काय कळलं नाही बा पांडुरंगाचं, पण गर्दी मात्र पाहिली. जिज्ञासू. अर्थार्थी. तिसरा असतो तो ज्ञानी. ज्ञानी म्हणजे काय? त्याला ज्ञान असतं. परमार्थ म्हणजे काय? परोक्ष जीवन म्हणजे काय? देव म्हणजे काय? भगवत प्राप्ती म्हणजे काय? भगवान परमात्म्याची प्राप्ती म्हणजे काय? हे करण्याचा मार्ग कोणता हे त्याला कळलेला असतं. त्याला म्हणतात ज्ञानी. आणि आर्त. कुणीतरी सांगत तुझ्या अंगावरचं कातड नीट व्हायना, डॉक्टरकडे जाऊ थकला, तू काय कर? मोठ्याला 5 खेट्या घाल. हा मोठ्याच्या गाडीत का बसतो? याला कोणतरी सांगत तुझ्या पोराचं कातड नीट होईल, तू फक्त मोठ्याला 5 मंगळवार जा. हा 1 मंगळवार जातो. हा म्हणतो काय झालं? नाही आता 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 मंगळवार झाले. 4 शनिवार मतर टाकायला गेले. म्हणले का? नागिन झाली. 4 शनिवार मतर टाकायला गेले. 5व्या शनिवारी याला परत दिसला का ते? नाही. 6व्या मंगळवारी बाई गेली का? नाही. कारण का? कारण ती
काय होती ती तिच्या मतलबासाठी जात होती. मग 6व्या मंगळवारी एक लोक म्हणले, अहो चला आपण जाऊ मोठ्याला. नको भाऊ, माझं काम झालं, ती मावता देवी तिकडं आणि मी इकडं, घेणं नाही, तुम्ही तुमचं निपटा, माझं मी निपटलं. असे जे असतात ते आर्त असतात, म्हणजे ते गरजवंत. आणि गरजवंतांना भक्ती जमत नाही. भक्ती कुणाला जमते? भगवद्गीतेमध्ये सगळ्यात शेवटचं चिंतन सांगतो आणि श्लोक संपवतो. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण सांगतात श्रेष्ठ भक्त कोणता. कोणाला सांगतात? अर्जुनाला. अर्जुन काय विचारतो? एवं सतत युक्ताये भक्तोत्तम परि उपासते हे चापचर युक्तम तेषाम के योग वित्तमा. देवा, कोणता भक्त श्रेष्ठ आहे? जो 1 लाखाचं देणगी देतो तो, का जो 4 तास भजन करतो तो, जो सप्त्यात विना उभा केल्यापासून तर विना उतरेपर्यंत त्या देवळातून हलत नाही तो, का जो सगळ्यात शेवटी येऊन 2 तासामध्ये आपला सगळा 7 दिवसाचा सप्ताह झाल्याचं पुण्य मिळवायला आला असतो तो? याच्यावरती भगवान कृष्ण उत्तर देतात, मय्या वेशम मनोयेमा नित्य युक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मतः. तो भगवान कृष्ण सांगणारा भक्त तुम्ही व्हा, तो व्हाण्याचा आपण प्रयत्न करूयात. तो भक्त की जो नित्य मनापासून देवाची निस्वार्थपणे भक्ती करतो, तो भक्त श्रेष्ठ. असाच साहेबराव भक्त होता आणि म्हणून भगवंताला प्राप्त झाला. एवढं बोलून या प्रवचनाची सांगता करतो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.